बाय तर लावली की बाय काय करायचं आता हसून सांगते ती तुझ्या टायमिंगला लय माझी अपदा झाली ही जी अपदा झाली हिनं चापट लावली आणि म्हणजे आमची आजी म्हणली ती हिला फेकून हिनं सगळ्या घरावराची अपदा केली रागाच्या झिटीत फेकून देत नसतं पण रागाच्या झिटीत माणूस बोलून जात हा फेकून कोणच कोणाला देत नसतं. बरं तू येते का मी जाऊ सांग एकच म्हणलं डोळं उघडलं नाही तर दमलं होतं रसा गोपल्यावानी पांढरी शिपट ही मांडी भरली माझी शिस्तुरी नाडी बाळ चांगला आहे गुबूचे गुबू बाळ आहे टाकायची तर डुकरा मोर बाळ डुकरा मोर टाका म्हणली म्हणलं न गाय बाय म्हणलं पांढरं शिपट बाळ आहे म्हणलं बाय 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 मला कुठे म्हणायची घड्यावली म्हणायची धाडच्या धाड म्हणायची टुबाईची माया करून चल की काय घरला जायचं का इथंच धरणं देऊन बसायचं आता झाली ती जेवण आता खाल्ले की पोटाला पाकणार डलेस तर पोळ्या वडले की अयो मावशी नारदलीस तर बोललं का ग एक तर खाल्ली तो पोळी बघ की कसं एक तर खाल्ली आणि ताटात भजीन कुरडे ताट गच भरलं होतं की मग आता तेवढं लागतच आणि करू दे वाचू मग आता नारड्याला आला असेल की उठ की बस गप्पा हाणायला काय त्यांच्यासारखी म्हातारी आहे काय तू म्हातारी जाई आता तरणी आता झाली माझी पोरग बरोबर आता म्हातारीच म्हणायचं कोण म्हणायचं आता तरणी त्यांच्या पोरांची लग्न झाली ती त्यांची नातू लग्नाला आलं तुझं कुठं आली ती नाही हा टायमिंग आहे अजून तसं का म्हणताय टायमिंग आहे अजून हे. बसली जरा सुख दुःख सांगती मावशीला आईला कुणाला सांगायचं कोण आहे दुसरं काय आ? नाही. मग काय तर. त्यांना सांगाय ना काय चाललंय जीवनात काय नाही बापाला आईला मावशीला नका का सांगायला तू 8 दिवसाला येईन जीवनात काय चाललंय काय नाही सांगायची म्हणजे तिकडल्या खबरा इकडे पोचवा येते काय बघ खबर म्हणलं का आली मी किती दिवस झालं तुला शालूत जोडा हाणायला लागला काय तुम्ही अशा आलोत ना कोण जोडा हाणतंय आ कोण हाणतंय मग काय बोलता काय तुम्ही आता काय म्हणला तू 8 दिवसाला येते कधी आली 8 दिवसाला कधी मग आली किती दिवस झालं तुला येऊन तुमचा परपंच करायचा का 8 दिवसाला यायला काय पळी बाय आहे काय मी मग काय तसली मिळाय पाहिजे होती पळी बाय म्हणजे कळलं असतं तुम्हाला काय परपंच करती म्हणून सुचतय बोलायला ही काय ही पळीबाईच भेटली की एखादी मिळली असते का नाही उठ बस करणारी म्हणजे मग कळलं असतं करती म्हणून सुचतय बोलायला माझ्यापाशी वल्ल बी जळतंय वाळलं बी जळतंय तू सांगू नको बोला जळतय वाळलं जळतय पण त्याच्यापेक्षा धुपान बघून बसतय त्याचा लय स्पॉट पण होत नाही पेटत पण आणि इज्जत पण नाही जाऊ दे शांतता घेत कसं जातो बोलते ते? 8 दिवसाला म्हणते ते, 8 दिवसाला कधी मग आली तू किती दिवसाला येते मग काय सभास नाही काय कार्यक्रम असल्यावर या ना का कशाचा कार्यक्रम आहे जनवाद माझं देऊ का सोडून तुमच्यासाठी माझ्यासाठी कशाला देते तू इथं जर आम्ही एकला माघारी जातो बरं आहे का मग आता कसं तुझं जण गोताला धरूनच बस तू बर सोडू नको पळून जाईल एखादं तुम्ही कार्यक्रमाला आणला होता का माझ्या संग वाद खेळायला आलता इथं तिथं तुम्ही बोलताय इथं माझ्या आई बापाच्या तुम्ही मला बोलताय का तुम्ही नेट करू नका ही माझा एरिया एवढा ध्यानात ठेवा हे बघ हा. तुझा एरिया असला तुझी आई असली बाप असला मावशी असलं भाव असलं कोण काय करत नाही का करत नाही ती हा. तुम्हाला काय करणार आहे ती? तिने सोड सुट्टी देत नसते ती काय हाणते ती हा? काय काय हाणते ती करत म्हणजे नसते ती तू तसलं मला बॅग ते घालू नको हाणलं नाही म्हणून तर ह्या फळाला आलं बोलण्यासारखं खाऊन घ्यावं लागतंय काय मग आता बापाच्या दारात मार खाऊ नको वय मी मार खाय चांगल्या राही ना त्या कळलं का चांगल्या सोडून दे सोडून देऊ ना स्टॅम्प आता आणले तर. मला काय करणार कुठं जाणार आहे? चांप आणले तुम्हाला तर सही नोकरी करून करणार आहे दे का आता ना? अगं ते बघीन की काय माझी मी बघेन हे? काय बघणार आहे तुम्ही काय करणार आहे तुम्ही काय करणार आहे मला सांगा की काय करणार आहे म्हणजे का- तुला सोडून देणार आहे आणि दुसरी आणणार आहे हा, पुढे बोल तुला सोडून देणार आहे आणि दुसरी आणणार आहे सुखाचं आहे काय लय सुखाच आहे मीच बरी गळाला लागली तुमच्यावर आमच्यात गरज नाही तर आम्ही मास्तदार फिरायला जात कसं होतं बघाय मला नाही बघाय काय आता दुसरी मधली चला म्हणून आलो काय म्हणून दिलं मला तुम्ही काय आहे ती येडी आहे ती म्हणून त्यांनी दिलं तुझं लग्न करून लय चांगलं आहे बिचारा कुठं हिरीत काय म्हणते ती हिरीत म्हणते हिरकून कुठनं काढला कुणा तो बिचारा खेकडा बाहेर म्हणतात पप्पा आ तुझा पप्पाच खेकडा आहे तेव्हा ती मिशा बघ कसे केले ते खेकडे आहे का बघ तुझा पप्पाच खेकडा आहे घे. काय तू नांगी कोण 2 नांग्यावर खाली 4 नांग्या 4 नांग्यावर पळपळतो पण तो हायचा चालू कात्री अहो पण आम्हाला नांग्याच नाही ते 2 पाय आहेत 2 हात आहेत तुम्हाला हाय ते काय तुम्ही दाखवताय ते बोटाने ही नाही गेले आता ते काय तुमच्या दोघांची सारखीच आहे हो चेहरा बी सारखा आहे तर म्हणल्यावर नांग्या तोंड दोघांचं सारखं जायचं बापानं मला ह्या दुनियात आणलं जन्म दिलं मला ते माझ्या बापानं मग त्यांच्यासारखे असणार नाही तर मग कोणासारखे असणार आ? त्या म्हातारी सारखं व्हायचं होतं की मग तिचं रक्त माझ्या अंगात नाही का पण ते सारखं गुण बी नाही तर आणि चेहरा पण नाही तुझा गुण नाही तर तिचं अजिबात नाही तर. जळत असेल का नसेल या शरीरात? अजिबात नाही तसं कसं त्या बापाच भरला असं तो यात काय कर एवढं त्यांच्यात गुण कसं कोणाचं आहे माहिती आहे? त्यांच्यात गुण आहे तर त्याचं हा. समजा ती कलर माझी आहे आई. त्याचा. मग ही माझी आई आहे मग माझं गुण आहे तर नाही माझ्या आईचं हा. माझ्यात हा. आई सारखाच मी दिसतोय
मग तुझ्या आईसारखी का नाही तू? अगं ही अक्का गुणानं नाही तुझ्या आईसारखी तू. तुझ्यासारखी मी का झालं नाही सांग मला आ? आईला काय विचारते? तुझ्या बापाला विचार घे. आ? बापाला विचार. अहो आमची आजी तर मी जलमल्यावर टाकून द्यायला लागली ती, माझ्या मावशीने टाकू दिली नाही मला. बरं झालं असतं की देच होतं इथं आवाज टाकून. अजून मावशी सांगते नाही बाई टाकू दे. नको बाई म्हणलं. बैलगाडीत बाळातपणाच्या टायमिंगला न्यायला करकमला हिला हिची कुठं अब्द झाली, हिनं पण चापट हिला खांदीची मग काय लावली. तर लावू दे की बाई. काय करायचं? आता हसून सांगते ती तुझ्या टायमिंगला लय माझी अब्द झाली, हिची अब्द झाली, हिनं चापट लावली. आणि म्हणजे आमची आजी म्हणली ती हिला फेकून हिनं सगळ्या घरावराची अब्द केली. रागाच्या झिटीत फेकून देत नसतं, पण रागाच्या झिटीत माणूस बोलून जात. बोलून जात. हा फेकून कोणच कोणाला देत नसतं. बरं तू येते का मी जाऊ सांग एकच. ते म्हणलं डोळं उघडलं नाही तर दमड होतो रसा. गोपल्यावानी पांढरी शिपट ही मांडी भरली माझी. शिस्तुरीनं आधी बाळ चांगला आहे, गुबूचे गुबू बाळ आहे. टाकायची तर डुकरा मोर बाळ. डुकरा मोर टाका म्हणली. मी म्हणलं न गाय बाया म्हणलं पांढरं शिपट बाळ आहे म्हणलं. मी नाही बाई टाकत म्हणलं. बाय बाय ना बाय मला कुठे म्हणायची घड्यावली म्हणायची धाडच्या धाड म्हणायची हिची मया करू नका नांदायचं नाही. म्हणत होती नाहीतर नांदाय जावं लागायला. नांदाय जावं लागल पुरगी नांदाय गेल्यावर पाडदेशी येऊन काकरच बसल म्हणायची होय होय माणसात. होय म्हणायचं. पुरीची लय मया करू नका इथं पप्पा म्हणायचं नाही वा माझं इकडून एक लिकून आहे, मला माझ्या लेकराशिवाय दम निघत नाही. नाही, हा. लय बायनं पण लय बाय माया केली, सगळ्यांनी माया केली, सगळं संस्कार वळण सगळं लय चांगलं लावलंय, लय चांगलं लावलंय. दुपटी आनंद छल पाटकार ना. वेळ झालाय 5 वाजले. त्या लेकर तिकडे बिगर आण्या पाण्याची येते. सासू म्हणते मटण आणि बोकडाचं राहू. तूच खा. अगं पुण्याला गेल्यापासून मटणाची फक्त गुरुवारी वारी हुकली नाही तर दररोज मटण आहे. तुम्हीच खावट ना मला नाही उतरलं या. होय 15 किलो. काय सारखं खावत तरी. बाया 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 सासरवाडीत आलं काय काम आहे व सासरवाडीत नेमका कशाचं दणका असल्याशिवाय बोलवलं जात नाही. कशाचं दणकाच आहे? ससऱ्याच लगीन होतं म्हणून आलतो. अगो भय लगीन हा. आता हार दिसना मंडप दिसना काय नाही कुठं कसं झालं की ते काय हळद लागली, कुकू लागलं, सगळं लग्न पिग्न पार पडली. मंडपवाला मंडप उपसून गेला, सगळं झालं. मग ती काय पाठ राखीन बसली काय माग हा ती त्यांची पाठ राखी नाही ते. मोठी सासू पाठ राखीन बसली काय? हो ये. अगो बाई तुम्ही कशाला आलाय मग त्यांची सोडावी करायला आलाय काय? 16वी नाही आताशी लगीन झालंय. आता मी माघारी जाणार आणि परत ह्यांच्या 16वीला येणार. बर चांगलं बोलताय की आव आ हा? चांगलं बोलताय की. अगं दीदीने जशी आपली हाऊस केली तशी ह्यांची बी करायला पाहिजे का नाही? ए खरं करायला पाहिजे बरं का मावशी. एक दिवशी हार आणून शिना चांगलं केक आणून यांचं जरा आपण एक बार लगीन लावूया दुसऱ्या पिकी. हा तुझं काकाचं पण दुसऱ्या पिकी लावूया आणि हेच हुईवा मावशीचं हिज आणि आईचं आणि पप्पाचं ह्या चौघांची लग्न आपण खरं लावूया सगळी जण मिळ करून. लय भारी वाटेल आवं. पंजाबी ड्रेस कोणी घे.